आज बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केज तहसीलला भेट दिली आणि केज तहसीलमध्ये जी काही लोक आलेले होते अनेक तक्रारी घेऊन त्या सर्वसामान्य लोकांशी त्यांनी अगदी व्यक्तिगत उभा राहून प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं। खरोखर आज निश्चितच केज शहर आणि तालुक्यातील लोकांना एक दिलासा भेटला की एक जिल्हाधिकारी यांनी उभा राहून अक्षरशः अर्धा पाऊण तास उभा राहून प्रत्येकाची समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। निश्चितच यामुळे एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा प्रत्यय या ठिकाणी या परिसरातील जनतेला आला। निश्चितच बीड जिल्हाधिकारी कार्यालयानं आणि बीड जिल्हाधिकारी यांनी केलेली कृती प्रशंसनीय होती। बघूयात केज तहसील कार्यालयात त्यांनी जनतेशी साधलेल्या संवादाची काही क्षणचित्रे। एक जण सांगा त्यांना एक जण द्याव सगळ्याचे घेते साहेब। तो त्यांचा संस्थाचा असतो। शेतकरी काही बंधनधारक असतात, 5% त्यांना बंधनधारक असतात। शेतकरी दिव्यांगसाठी 5% त्यांना बंधनधारक असतात, पण शेतकऱ्यांसाठी योजना करावी हे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा निर्णय असतो। हे करण्यासाठी त्याला विनंती करू शकतो, तो स्थानिक स्वराज्य संस्था आहे, पण दिव्यांगासाठी 5% करावंच लागेल त्याला। तो केला नसेल तर मी बोल साहेब सगळ्याचे लागत नाही। तो मोठा विषय आहे, काहीतरी करा त्या करू शकतो। रिपोर्ट केलेला आहे तो आमचा सर्व ठिकाणी विषय आहे। तो आता आपण सेंड केलेलं आहे सर, वरती सेंड केलेलं आहे। बायपास करण्यासाठी आपण विनंती करतो की ज्यांचं हे होत नाही आहे त्याला ऑफलाईन पद्धतीने करा म्हणून आपण विनंती करायला आहे। ठीक आहे सर, विषय काय कारखान्यामध्ये गौजळवून प्रसंगी बाबासाहेबांची प्रतिमा ठेवली नव्हती, साखर कारखाना आहे बीड रोड, तेव्हा 26 जानेवारीला त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा ठेवली नव्हती। त्याविषयी हे ते उपोषण चालू आहे साखर उपसंचालक कार्यालय आणि ते मग ते कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे यांचा गायरानाचा विषय आहे। करा सर चिंचोली गायरानाचा विषय पुढच्या वेळेपासून काळजी घेण्याचे तुम्हाला 1 लाखपर्यंत भेटणार। तुम्हाला जगा खरेदी करायची असेल आपण देणार। एक खासगी जागा सर बघितलेली आहे, देऊ शकतो तिकडे देऊ शकतो। सुनावणी घेण्यासाठी सांगतो। ठीक आहे, माझ्या तलावामध्ये पाणी आहे म्हणून त्या ठिकाणी ते दगड काढून पलीकडे वाहनाचा नंबर
साहेबांनी वाहन धरले वाहनाचा म्हणजे ट्रॅक्टर चालवणे दगड घेऊन जातो वाहन धरले यांनी वाहन नंबर नाही म्हणून दाखल सर मी स्वतः रद्द केले म्हणून टाकलं वाहन एकदा विजिट करायचं एसडीओ विजिट करत वाट बंद केली 5 वाजता जाण्यासाठी मला वाट बंद केली माझं रान गेलं मी मला गायडन्स देऊ शकत गायडन्स दुसरं जगह देऊ शकत जगह तुम्ही खरेदी करा ना खरेदी करा 1 लाख देऊ शकतो तुम्ही शोधा म्हटला तरी कोणी इकडे 7 लाख केस एक म्हटला तरी म्हटलं तरी कुठे यायचं चला ठीक आहे मी बोलतो ये शाहरुख अपराव शाहरुख नकाशामध्ये दस्ता देण्याचा एक विषय आहे माहिती आदेश आलेला तुम्हाला दुसऱ्या ठिकाणचं रस्ता बरोबर आहे ना नकाशावरच आम्हाला पाहिजे सर ऑलरेडी रस्ता आहे नकाशावर रस्ता घेताना दुसरा रस्ता दिला होता बरोबर किंवाच नाही तुमची सरकार काय आला होता सर 50,000 माझी ऑफिस लोक आली दुसरी रस्त्याची काढून टाकला आता दिलेला रस्ता तो 3 वर्ष पहिले दुसरा रस्ता करणार म्हणजे रस्त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे ठीक आहे तो पुण्यातला हे सर आलते सर हे बघितली डिजिटली ह्याच्याकडे रद्द केले की आपण म्हणाल पालखी समाजात जमीन विकलेली तोच ना तो विषय लक्षात आलं ना आपण रद्द करायचं म्हणजे आदिवासी आता तो माणूस तिथं आलाय का तिथे जमीन नाही विषय काहीच नाही त्यांच्या ताब्यात व्यवहार झालेला आहे त्या व्यवहार रद्द केलेला आहे व्यवहार रद्द केला ठीक आहे ना 36
माहिती काढतो, यांचा नंबर घ्या, यांचा नंबर घ्या, एक मदत करते तुम्हाला, ठीक आहे, मदत करते तुम्हाला. काय